मोठी. पहिल्या चेंडूचा सामना करतो, चेंडूला ऑफसाइडला टोललेला आहे. पाहतोय आपण एक धाव पूर्ण केली आणि या धावसंख्येचा श्रीगणेश केला एका धावेने. सुरुवात चांगली झालेली आहे, चाणक्य झालेले आहे. तर इथनं पुढे कशा प्रकारे खेळ होईल पाहण्यासारखं राहील, कारण गोलंदाजी तेवढा तोला मोलाचा आहे आणि फलंदाजी दोघांच्या जुगलबंदीमध्ये काय घडेल हे पाहण्यासारखं राहील. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय आपल्या गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. 51 धाव मिळते. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, स्लो डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न परंतु फसला. क्रिकेटच्या नियमाच्या विरुद्ध जाताना पाहतोय आपण. पहिला दुसरा चेंडू, यावेळेस चेंडू आवेमध्ये आहे, खाली रिझन आहे, एक धाव कंप्लीट केलेली आहे आणि इथं आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या. तर सुवर्ण संधी आहे प्रत्येक षटकारासाठी. ज्ञानदेव पाटील यांच्याकडून 200 रुपये आणि संदीप पाटील यांच्याकडून 200 रुपये, म्हणजेच प्रति षटकारामध्ये 400 रुपयाचा पारितोषिक लावलेला आहे. खरोखर बक्षिसांची खैरत आपल्याला पाहायला मिळते, जेणेकरून खेळाडूंचं मनधैर्य वाढावं आणि या क्रीडा नगरीमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं. तर पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. यावेळेस अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली, फलंदाज बाद. निश्चितरित्या फलंदाजावरती बक्षीस लावलं जातं, परंतु गोलंदाज आपला करिश्मा दाखवतोय, फलंदाजाला दिशा दाखवतोय तंबूची आसऱ्याची. आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली, चांगला टप्पा, अचूक टप्पा पाहायला मिळाला. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होतोय रवींद्र भोईर. तर पाहण्यासारखं राहील रवींद्र भोईर कशा प्रकारे कामगिरी करेल, कारण बलाढ्य संघ आहे आणि या बलाढ्य संघासमोर चांगली धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूपासून सुरुवात तर केली होती, परंतु आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. या वेळेस प्रहार पाहायला मिळतंय आणि निश्चितच आपण पाहतोय एका टप्प्याने चेंडू जातोय सीमा पार. तर ज्यांना भावना संघाचं इथं आगमन झालेलं आहे, या क्रीडा नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्यास विनंती आहे की आपण मंचावर येऊन बसायचं आहे. यावेळेस मॅचची कडा घेऊन चेंडू जातोय स्लिपच्या दरम्यान, एक धाव कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूला थोडीशी उंची दिली, बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा घेता आला नाहीये. परिणाम स्वरूप आपण पाहतो बॅटची कडा घेतली आणि एक धाव कंप्लीट केली. धावसंख्येला आकार मिळाला, धावसंख्या आपण पाहत 9. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे.
मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. 3 धावा खर्च करून एक गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं. इथं मात्र थोडीशी लाईन आणि लेंथ चुकताना पाहतोय. या ओव्हर मधील हा दुसरा व्हाईट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजीच्या माध्यमातून आणि तो प्रयत्न फसताना पाहतोय आपण. एक अवांतर धावसंख्या मिळते. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येला प्रवेश होतोय. 1 बाद 10. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. पायांची हालचाल पाहिली. षटक क्रमांक पहिले समाप्त होते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 10. यस, पहिलं षटक समाप्त झालं. 10 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल मनोज ठाकरे, कारण टेनिस बॉल क्रिकेट आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 10ची सरासरी एक चांगली सरासरी मानली जाते आणि त्या सरासरीने आतापर्यंत 10 धावफलकावर लावल्या गेल्यात. मात्र त्या मोबदल्यात एक गडी निश्चितच बाद झालाय. जितेंद्र ज्याच्या बॅट मधून 2 धावा पाहिल्या होत्या आपण. प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झपावत्या परंतु खूप दूर क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत आपण पाहिलं चेंडू खाली रिजन मध्ये पडतोय आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. अशा रीतीने धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद 12. प्रत्येक चेंडू मागे हाणामारी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय फलंदाजाच्या माध्यमातून, कारण प्रतिस्पर्धी संघ तेवढा बलाढ्य आहे आणि त्याला तोड देण्यासाठी धावसंख्या उभारणं गरजेचे आहे. यावेळेस चेंडू ऑफसाईडला येतोय. विजय जोपर्यंत चेंडूला अडवतोय तोपर्यंत फक्त एकच धावेचा अवसर मिळेल, कारण जेवढा कडक फटका तेवढी कडक फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज अनंता बोलतोय आपला गोलंदाजी मार्कवरती. इथे स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडूला भिडकावून दिलेला आहे. आमच्या रिझन मध्ये एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या वेळेला प्रयत्न पाहायला मिळतोय आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट होत आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्येमध्ये भर टाकत धावफलक पुढे सरकट ठेवलेला पाहतोय आपण. धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या होती ती 1 बाद 15. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्ग असता 4 षटकांचा सामना आहे. मिनिमम 40+ धावसंख्या जमवणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. अंगावरती आदळतंय परंतु एका धाव्यापासून रोखू शकत नाही लेगच्या स्वरूपाने. धावसंख्या होते 16. पायचीची जोरदार अपील झाली होती, मात्र आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहिलं. उजवी स्टिक सोडून बाहेर चेंडू हाताळला होता. एक चांगला निर्णय सुरेश खरज सरांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. इथं मात्र चेंडूला भिडकावून दिलेलं पाहतोय. ऑन साइडला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावेचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. दुसरी धाव घेण्याचं म्हटलं की तुमची कॉलिंग, तुमचं तालमेल फार महत्वाचं असतंय. ते या ठिकाणी कमी दिसून आला. परिणामस्वरूप फलंदाज बाद झाला. वेलकम नारायण सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. मिलिंद येतोय डावाला सावरण्यासाठी.
यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय, कारण चेंडू आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने हाताळताना निर्धाव राहतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या आपण पाहतोय 2 बाद 17. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता गुड लेंथ वरनं चेंडूने अनपेक्षित उचली घेतली होती आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता निर्धावच्या स्वरूपात. हे आमचे व्यासपीठ आपण पाहू शकतो. उपस्थित मान्यवर आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये नुकतेच ज्यांचं आगमन झालं, नारायण सर आपलं हार्दिक स्वागत आहे. शशिकांत केने यांना देखील दाखवलं जात आहे, जे चांगले समालोचक आहेत. बाल्ला केने आहे, त्यानंतर नवनाथ केने, अमोलला तारे व इतर मान्यवर आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता. तर येणाऱ्या 2 षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी येतील संदेश वखारे. धन्यवाद ठाकरे. षटक क्रमांक 3, पहिला चेंडू दिशा चुकीची आहे. एक अवांतर धाव मिळेल. यास निर्धाव जातो चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. 18 धावा धावफलकर आहेत. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला. एक धाव कंप्लीट झाली. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कोणत्या प्रकारची धाव नाही या चेंडूवर. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव गेलाय. पहिला चेंडू वाईट होता आणि त्यानंतर मात्र 3 चेंडू मागे एकच धाव खर्च केली आतापर्यंत गोलंदाज विजय याने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू बेगीट करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय, मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जोरदार अपील. यस, षटक समाप्तीचा इशारा येतोय. अजून एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाला, ज्या षटकाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 2 धावा खर्च झाल्यात. 5 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर यस अल्पेश गायकवाड 19 धावा झाल्या आहेत. अजून एक षटक बाकी आहे. विक्रम नाईक सरांचे या ठिकाणी आगमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. एक चांगले पंच आहेत. पुढच्या सामन्यामध्ये निश्चितच त्यांच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत त्यांना. वेलकम. यास चाविंद्रा संघाचे या ठिकाणी आगमन होत आहे. या सखाराम पाटील आपला संघ घेऊन. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर थर्डमल सीमारेषे बाहेर ग्रे कलरची जी एर्टिगा गाडी आहे
चालकास विनंती असेल की आपण त्या ठिकाणावरनं काढायची आहे. षटकातील पहिला चेंडू साईनाथ आडवा बॅटने खेळून काढला. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दुरून क्षेत्ररक्षक येतात, फेकी होते, त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. शेवटचं षटक आहे, निश्चितच बिगेट करण्याचा प्रयत्न केला जाईल या षटकाच्या माध्यमातून, कारण एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी मोठे फटके येणे फार आवश्यक असेल. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू, चेंडूवर प्रहार चाललाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दुरून येतात, मात्र झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. आउटफील्ड मध्ये थोडं अवघड असतं अशा प्रकारचा झेल, ज्या वेळेस रनिंग करून जो झेल टिपला जातोय. ठाकरे मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 23. यावेळेस प्रहार झालाय. हा चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. मनोज ठाकरे ज्या फटक्याविषयी चर्चा करत होतो तो फटका मैदानाच्या आतमधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत, तर पाहूया काय आहे. षटकार. यस, मौका भी दिया और छक्का भी दिया. 6 धावा. विजय पाटील पिसे गावाचा पिसे नेता. तर एक झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर चेंडू सीमारेषे बाहेर पडला होता. 6 धावा मिळाल्या या चेंडूवर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. यस, षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे गोरखनाथ शेलार यांच्या माध्यमातून, आणि तो प्रयत्न नक्कीच झाला होता. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. यस, 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 37 धावा धावफलकार पाहायला मिळत आहेत. शेवटचे षटक हाणामारीचे षटक, आणि या षटकामध्ये निश्चितच आतापर्यंत हाणामारी पाहायला मिळते. 18 धावा खर्च केल्यात गोलंदाज साईनाथ याने. अजूनही षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. साईनाथ गोलंदाज बोलतोय. प्रहार, प्रहार आणि प्रहार मैदानाच्या आतमध्ये अजून एक षटकार. लड़की देखो मेरा दिल दीवाना. चेंडू मध्ये 25 धावांची एक चांगली खेळी या ठिकाणी पेश केली मिलिंद या खेळाडूने. 3 षटकारांचा समावेश आहे.
11.00च्या सरासरीने चालावं लागेल विजयासाठी एजी स्पोर्ट निंबवली या संघाला. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिली इनिंग जी आपण पाहिली 43 धावा झाल्या आहेत. 44 धावांचं लक्ष आणि त्या लक्षाचा बाटला कशा प्रकारे करेल एजी स्पोर्ट निंबवली. या 44 धावा पार पाडल्या जातील का की त्या उलट या 44 धावा रोखल्या जातील. पहिल्या 2 षटकांसाठी आपण ऐकूया व्हॉइस ऑफ गोरसाई शशिकांत केने. थँक्यू संतोष वगारे तसेच मनोजी ठाकरे. आपण पाहतो जय देवरंग 40+ गोरसई व टायगर ग्रुप सावंदे आयोजित पशु संवर्धन मेळावा व हुतात्मा चषक 2020 निश्चितच सामना सुरू आहे. संघाने पहिले षटक घेऊन येते गोलंदाज सुनील पाटील आणि निंबोली संघाकडून सलामीवीर सीतारामनी मनोहर. कानपे संघातील सर्व गोलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. जर आपण विकेटची हॅट्रिक साजरी करताय तर निखिल तारे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. निश्चितच चांगली अशी सुवर्ण संधी आहे गोलंदाज सुनीलला. सीतारामनी सलामी जोडी सीतारामनी दत्ता ही मुंबई संघाकडून. पहिले षटक सुनील अत्यंत आणि फुलटा चेंडू होता मात्र बॅटची चेंडू मात्र फंड्यांच्या दिशेने जाते. दरम्यान 1 धाव मिळते. संघाचं खातं खोललं जाते 1 धावाने. मात्र जर विचार केला तर आव्हान ठरलं मात्र ते 44 धावांचं एक मोठं आव्हान म्हणता येईल. कारण त्या शेवटच्या षटकामध्ये जी फलंदाजी केली मिलिंदने तब्बल 8 चेंडूंचा सामना करत 24 धावा आपल्या 25 धावा जमा केल्या. आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. कालवार संघ या ठिकाणी दाखल झाला. वेलकम सदानंद म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. सर्व संघांना विनंती असेल की वेगळे संदर्भ आम्हाला सहकार्य करायचंय. कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनल सुद्धा खेळवायचे आणि आपण या ठिकाणी पशु संवर्धन मेळावा सुद्धा आपण या ठिकाणी भरवणार. याची सर्वांनी मिळून घ्यायचे. सूर्यकाचा चेंडू दरम्यान 1 धाव पूर्ण होते. एका धावा समाधानामध्ये संघ धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 2. तर दरम्यान गणेश ठाकरे यांचं आगमन होत आहे. निवड समिती सदस्य आहेत. वेलकम आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि सूर्यकांत चेंडू आहे मध्ये मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पकडला. फलंदाज मात्र बाद होते.
सीताराम बाद होते मोठा फलंदाज मात्र तमिळमध्ये परततो. निंबोली संघाला सुवर्णाची संधी. निंबोली गावचे माजी सरपंच प्रवीण जोगुले साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. मात्र आव्हान दिलं तर मात्र 44 धावांचं जर विचार केला तर 11च्या सरासरी धाव संख्या जमा करायची होती निंबोली संघाला. निंबोली संघाकडे सुद्धा चांगले असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. विजय सुद्धा चांगला असा फलंदाज निंबोली संघाकडनं. नवीन फलंदाज होतो मनोहर. पहिल्या षटक मात्र पॉवर प्ले चालू आहे. पहिल्या षटकामध्ये निश्चितच जर विचार केला 2 धावा खर्च केले. एक फलंदाज मात्र बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. गोलंदाज सुनील याला पुढल्या 24 सामोरं जात होतो दत्ता. चेंडू मात्र गोल हातामध्ये चेंडू मात्र फलंदाज मात्र बाद होत आहे. दुसरा हातला बसतो तो मात्र निंबोली संघाला. आता मात्र कुठेतरी अडचणीमध्ये होतो निंबोली हा संघ. विजय स्क्रीनवर पाहू शकता सरळ बॅटने हा फटका खेळून काढला होता. मात्र स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवतोय आणि त्यानंतर धावचीच्या स्वरूपात फलंदाज मैदान सोडतोय मनोहर. निश्चितच कल्पेश केने यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत आहे कल्पेश केने. तर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला सुनील याची. पुढला चेंडू सुरेख असा डोळे चेंडू अरे मात्र मिलीने तो झेल खाली आणि झेल सुटतंय आणि मात्र जीवनदान मिळतंय. आता निश्चित झेल सुटते. 2 धावा जमावते मात्र निंबोली संघाकडे. या 2 धावाने संघ धावसंख्या पुढे जाते मात्र 4 वर. साधा सरळ सोपा झेल मात्र मिलिनेच्या हातातून सुटते. मात्र 2 धावा घ्यायला का रोखू शकत नाही फलंदाजाला. या 2 धावाने संघ धावसंख्या पुढे जाते म्हणजे 4 वर. चांगली सुरुवात केली होती गोलंदाजाने. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा खर्च केल्या होत्या आणि यशवंतजी केने साहेब यांचं सुद्धा इथे आगमन होतं. आपलं सुद्धा आणि पहिला मात्र पुन्हा बाद होत. जय बजरंग 40+ गोरसे व टायगर ग्रुप सावंदे आयोजित पशुसंवर्धन मेळाव्यामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जर विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची जर धावसंख्या जर बघितली तर धाव फलकात फक्त 4 धावा चांगली गोलंदाजी हाताळली. पण नवीन फलंदाज खेळपट्टीवर होते. विजय चावंद्र संघाचा संघनायक. आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शशिकांत केने पहिल्या षटक पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज सुनील याच्या माध्यमातून 4 धावा खर्च करत 2 गडी बाद केल्यात. तर जी सरासरी होती ती सरासरी मात्र या ठिकाणी प्राप्त झाली नाहीये. आता मात्र पूर्णपणे विजय त्याच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. निश्चित जर संघ जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केला. कुठेतरी 11ची सरासरी गाठायची. आता मात्र 3 षटकामध्ये 13.3च्या सरासरी धावा जमा करायला लागतील. ते जर विचार केला तर विजयाच्या मोठी जबाबदारी असणार आहे. चावंद्र संघाचा संघनायक तसेच भावाला संघाचा संघनायक. आपल्याला विनंती असेल दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचे. पूर्णपणे सहमत आहे शशिकांत केने. कारण विजय याच्यामध्ये क्षमता आहे. क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाही आहे. मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. जर विचार केला तर विजयाने सुद्धा मागच्या सामन्यामध्ये एक चौकार षटकार खेळले होते आपल्या संघासाठी आणि सामना मात्र विजयी म्हणून दिला होता. त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागणार आहे. नवीन बोलत होतो जगदीश तारे. तारे होते जगदीश तारे संघाने दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये विचार केला फक्त 4 धावा खर्च केला होता गोलंदाज सुनील याने. दुसरं षटक घेऊन येतो मात्र जगदीश तारे. सामोरं जात होतं
विजय. सुरेख चेंडू मात्र कोर्टच्या दिशेने टोला जातो. दरम्यान एक धाव पूर्ण होतो. दुसरे धावेचा प्रयत्न होतो का बघायचा आहे. तर चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळतो तिथे. एका धावावर समाधान मानावं लागते. स्वतःच्या खात्यावरचा विजय एका धावेने संघ धावसंख्या पुढे जातो ती म्हणजे 5 वर. गोलंदाज त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांची देखील प्रशंसा केली जाईल. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण होतंय चांगली साथ दिली जाते गोलंदाजाला. जर विचार केला तर खांटे संघाने सुद्धा पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 20 धावा जमा केल्या. तर मात्र शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी चांगली फटकेबाजी केली. 24 धावा जमा केल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये. पुढला चेंडू जगदीशाचा सुरेख असा टोला चेंडू पुन्हा त्याच दिशेने टोला जातो. मिसफील्ड होतो मात्र एक धाव निश्चित पूर्ण होतो. एका धावेने संघ धावसंख्या पुढे जातो ती म्हणजे 6 वर. शशिकांत केने एकेरी दुहेरी धावामध्ये काही एक घडणार नाहीये. ज्या प्रकारे लक्ष उभं केलंय कांडपे संघाने ते लक्षात घेता या ठिकाणावर प्रत्येक षटकामागे 1 ते 2 मोठे फटके येणे फार आवश्यक आहे. निश्चित सगळे बघितलं तर एक चौकार किंवा एक षटकार प्रत्येक षटकामध्ये आवश्यकता असलेली निंबोली संघाला. निंबोली संघाचे फलंदाज सुद्धा सुवर्ण संघ माजी सरपंच प्रवीणजी गुलवी साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचे पारितोषिक सुद्धा लावण्यात आलेले आहे. आणि बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न सर्व गोष्टीच्या हातामध्ये मिळता चेंडू जातो. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. खांडपे संघाकडनं पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी झाली होती. 4 धावा खर्च करून 3 फलंदाज मात्र बाद झाले होते. त्याच पावलावर पाऊल ठेवताना गोलंदाज जगदीश तारे चांगली गोलंदाजी हाताळते. पुढला चेंडू सामोरे जातो मात्र विजय. मोठे फटके मारण्याची क्षमता असलेले फलंदाज आपण खेळपट्टीवर पाहतोय. सुरेख चेंडू आणि मात्र मोठा आदरा होतो तो निंबोली या संघाला विजयाच्या रूपाने. डीजे चांगली गोलंदाजी आता आतापर्यंत विचार केला 2 धावा खर्च केला. एक फलंदाज मात्र बाद करण्यामध्ये यश प्राप्त आले. आणि एक निश्चित एक निंबोली संघाचा एक मोठा फलंदाज मात्र बाद करण्यामध्ये यश आलं होतं. पुढला चेंडू सुरेख असा आठवला चेंडू मात्र क्षेत्रक्षेत्रात होतोपर्यंत एक धाव पूर्ण होत. एका धाव समाधान मानावं लागतं. एका धाव संख्या धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 7 वर. पुढला चेंडू जगदीशाचा छोटा चेंडू मात्र बॅटची एज लागतो दरम्यान. आणि एका धावावर समाधान मानावं लागतं. षटकाची समाप्ती होत. कृपया विनंती असेल बाईक मैदानाच्या बाहेरून गोगोवर सहकार्य करायचं. क्षेत्रक्षण लगेच लावून घ्यायचंय. जर विचार केला 2 षटकाची समाप्ती संघाची धावसंख्या 10 फलकावर फक्त 8 धावा 12 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. अजून जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. तर विचार केला तर सरासरी निश्चित वाढत चाललेली आहे. आणि नवीन गोलंदाज संघाला 3रं षटक देऊन विनोद
संघाला तिसरं आणि सांगे पहिली षटक घेऊन येत होते विनोद स्ट्राईकला तो मात्र सुरेश पुढला चेंडू सुरेख असा डोले चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो दरम्यान एक धाव आणि मात्र फलंदाज मात्र बाद होतो जातो ते मात्र ज्ञानेश्वर जर विचार केला तर या ग्राउंडवर सुद्धा ज्ञानेश्वरचे भरपूर रेकॉर्ड आहेत डावखुरा असा खेळचा फलंदाज याच फलंदाजाने आपल्या गावासाठी भरपूर सामने सुद्धा जिंकून दिलेला फलंदाज खेळपडू जातो आणि विचार केला तर आता 40+ मध्ये कुठल्या पद्धतीने फटकेबाजी करतो पाहायचंय पुढला चेंडू विनोदाचा सामोरं साईनाथ सुरेखाचा चेंडू एका धावावर सवाला दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र फलंदाज मात्र बाद व्हावा लागेल ज्ञानेश्वराला भावाला संघाचे संघनायक तसेच चाळेंद्र संघाचे संघनायक आलेला आहे भावाला संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय मात्र विविध चेंडू जातो चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विनोदाची नवीन फलंदाज खेळपट्टीवर आनंदा जर विचार केला तर खांडपे संघाने चांगली सुरुवात केली आहे गोलंदाजीची पुढला चेंडू सुरेख चेंडू मात्र बॅटची वेळ लागतो चेंडू मात्र सीमा पार होते निश्चित 4 धावा जमा होतील तसेच भगवानजी भोईर साहेब कासनेगावचे शिवसेना प्रमुख यांचं सुद्धा इथे आगमन झालंय आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत पुढला चेंडू विनोदाचा पुन्हा सामोरं जात होतो सुरेखाचा डोले चेंडू दरम्यान एक दुसरे धावेचा प्रयत्न आता 2 धावा पूर्ण होतात या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे जात होती म्हणजे 16 वर अजून 7 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे सुरेखाचा चेंडू दरम्यान एकदा पूर्ण होते दुसरी धावेचा प्रयत्न चेंडू मिसफील्ड होते सहजरित्या 2 धावा पूर्ण होते या 2 धावांनी संघ धावसंख्या पुढे जात होती म्हणजे 18 वर आणि दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय आणि नाणेफेकीचा कॉल केला जाईल भगवानजी भोईर साहेब कासनेगावचे शिवसेना शाखा प्रमुख तसेच
दोन्ही संघादरम्यान नाणेफेक होते आणि नाणेफेकीचा कॉल जिंकला तो मात्र चाविंद्र संघाने आपले लगेच निर्णय करायचा आहे आणि चाविंद्र संघ निश्चितच शत्रुशी स्वीकारला आणि मध्ये पहिल्यांदासाठी आमंत्रित केले होते मात्र भावाली या संघाला हा सामना झाल्यानंतर लगेच आपण शत्रुशी लावून घ्यायचा आहे कारण आपल्या भरपूर सामने खेळायचे आहेत. शत्रुशी लावून घ्यायचं आहे शेवटचं षटक आणि जिंकण्यासाठी अजून 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. ज्या पद्धतीने मिलिंदने शेवटच्या षटकामध्ये जी हणामानी केली होती त्या पद्धतीने मात्र फलंदाजी करावी लागेल मुंबई संघाला कारण शेवटच्या षटकामध्ये ज्या सायनाला ज्या 24 धावा खर्च केले होते त्याच कुठेतरी मागण्या पडतात मुंबई संघाला आणि नवीन करून देतो मात्र तो जितू पाटील सूर्यका साठवले चेंडू मात्र कवरच्या दिशेने चेंडू जातो त्यावर एक धाव पूर्ण होतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न SK Production. पुन्हा विरोध कधी चेंडू जातो दरम्यान एक धाव मिळते